मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे दोन्ही उपमुख्यमंत्री हे जबाबदार असणार आहेत. नसता मग आमच्या सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करावी हे झाले. आणि 1 तारखेला त्याच दिवशी महाराष्ट्र राज्यातील सगळ्या पक्षांचे आमदार, माजी आमदार, मंत्री, माजी मंत्री, खासदार, माजी खासदार यांनी सगळ्यांनी अंतर्वालीत बैठकीला यावं. विशेष करून मराठा समाजाच्या प्रत्येकानं आमदार मंत्र्यांनी यावं आणि जर इच्छा असेल मराठा समाजाच्या बाजूने उभा राहण्याची, ओबीसी बांधवांचे सुद्धा, बाकीच्या जात इतर धर्मांचे सुद्धा आमदार मंत्री महोदय येऊ शकते. काही अडचण नाही आहे त्यांना येण्यासाठी. ही चौथा मुद्दा झालेला आहे. राजकीय नेत्यांनी आमच्या कोणत्याही मराठा समाजाच्या मुलाला त्रास द्यायचा नाही. आंदोलकाला निष्पाप आंदोलकांना गुंतवायचा प्रयत्न करायचा नाही. कोणाला दादागिरीसुद्धा राजकीय पक्षाच्या नेत्यानं कार्यकर्त्यानं करायची नाही. केली तर नाविलाजानं मग आम्हालासुद्धा जसं तसं उत्तर द्यावं लागणार. जर एखाद्या मुलाला निष्पाप मुलाला विनाकारण पोलिसाकडून त्रास झाला, कोणी दुसऱ्यानंच काही केलं, आम्ही शांततेत आंदोलन करतो, त्याला त्रास दिला तर गावागावातले मराठीसुद्धा पोलीस स्टेशनला जाऊन त्या निष्पाप मुलाच्या बाजूने उभा राहून सरकारमुळं पोलीस बांधव जाणून बुजून अन्याय करतात हे जाबसुद्धा विचारला जाणार आहे. त्यानंतर 3 तारखेला म्हणजे 3 मार्चला महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या वतीनं एक मोठं माननीय कलेक्टर साहेबांच्या कलेक्टर ऑफिससमोर त्यांना निवेदन देण्यासाठी मोठा रस्ता रोको करून निवेदन दिलं जाणार आहे. पण पूर्ण जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या वतीनं हा रस्ता रोको केला जाणार आहे. पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं संपूर्ण गावं जिल्ह्यातले एकाच ठिकाणी एकाच वेळी राज्यभर जमणार आहेत. आपण आपल्या जिल्ह्यात एकाच वेळी एकाच ठिकाणी निवेदन देण्यासाठी निवेदन असणारे सगळ्या सोयऱ्याची जी अधिसूचना सरकारने काढली याची अंमलबजावणी करण्यात यावी ही मागणी असणारे तात्काळ लगेच. दुसरी मागणार असणारे अंतर्वालीसह राज्यातले सगळे गुन्हे सरसकट विनाट मागे घेण्यात यावेत ही एक मागणी असणार आहे. हे निवेदन दिलं जाणारे दर दिवस आणि तेच आंदोलन असणार आहे. हैदराबादचं गॅजेट तात्काळ घेण्यात यावं. 1881ची जनगणना घेण्यात यावी. 1901ची जनगणनेचे पुरावे घेण्यात यावे. बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट, सातारा संस्थांचे गॅजेट आणि हैदराबादच्या ज्या 25 खोल्या पुराव्याच्या सापडल्या होत्या त्याबाबतची भूमिका आणि ही मागणी आहे की घेण्यात यावं म्हणून तात्काळ. न्यायमूर्ती शिंदे साहेबाच्या समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी. मराठवाड्यात नोंदी सापडाव्यात याबाबतही ही मागणी असणार. निवेदन देताना आंदोलन यासाठी असणार आहे. दर दिवसचं पण आणि 3 मार्चचं पण. 50% आत म्हणजे जे 10% आरक्षण दिले ते जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मग वेगळा प्रवर्ग करायची गरज आहे. मागास सिद्ध झाला तर मागास सिद्ध झालेला समाज हा 50%च्या आत घ्यायला पाहिजे. वेगळा प्रवर्ग करण्याची गरज काय, ही पण मागणी त्यात असणार आहे. हे आज आणि उद्या या 2 दिवसात किमान सरकारने काय हरकती काय ते बघून या 2 दिवसात सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी त्या अधिसूचनेची करावी याबाबतही मागणी केलेली. कारण 24 फेब्रुवारीपासून जे आंदोलन सुरू होतं आहे आपलं, जे आंदोलन हे शांततेत राज्यभर असणार. प्रत्येकजण मात्र आपण आपल्या गावात रस्ता रोको करणारे, आपण आपले गावं सांभाळायचे, आपण आपल्या गावातच आपली शक्ती दाखवायची. एकजुटीची शक्ती मात्र फक्त 3 मार्चला दाखवायची आणि 1 मार्चला महाराष्ट्रभरातले जे काय असतील 2, 5, 25, 20, 1000, 500 जे काय असतील ते आमचे वयोवृद्ध बाबा, म्हातारे माणसं, माता माऊलीसुद्धा उपोषणाला बसण्याचं ठरलेलं आहे. आता किती येत आहे त्याचा आज आकडा नाही सांगतात. अशा ह्या मागण्या असणार आहे. आणि 3 तारखेला जो राज्यभरात जिल्ह्यात मराठा समाज एक शक्ती दाखवणार आहे त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईला जर सरकारनं तोपर्यंत नाहीच केलं अंमलबजावणी तर मग मुंबईकडं पुन्हा एकदा प्रचंड शक्तीनं मराठा समाज जाणार. यासाठी बैठक होणार आहे किंवा पुढचं वेगळं आंदोलन दुसऱ्या टप्प्यातलं करायचं आहे का, पहिला टप्पा झाल्याच्यानंतर दुसरा मुंबईकडं टप्पा घ्यायचा आहे की वेगळं करायचं याबाबत बैठक घेऊन समाजाच्या समक्ष सगळा निर्णय होणार. धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं आहे? या राज्यव्यापी आंदोलनाची परिणामकारकता अधिक गंभीर असेल, त्याची व्याप्तीसुद्धा मोठी असणार आहे आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्था असेल किंवा सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होईल किंवा सरकारी यंत्रणेला त्रास होईल, हे सगळं डोळ्यासमोर दिसतं आहे. आमच्याकडून त्रास होणार नाही. आमच्याकडून सगळं शांततेत आंदोलन होणार आहे कारण त्याला वेळ दिलेला आहे. तेवढ्या 2-3 घंट्याच्या वेळेतच
आम्ही ते रस्ता रोको करून ह्या मागणीचे निवेदन प्रत्येक गावातून समस्त गावकऱ्याच्या वतीनं हे निवेदन दर दिवस दिलं जाणार. दर दिवस रस्ता रोको करून दर दिवस दिलं जाणार आहे की तुम्ही अंमलबजावणी करा. आता दर दिवस मागणी करणं का चुकीचं आहे का? हे का चुकीचं आहे का? कायदा सुव्यवस्था बिघडायचा प्रश्नच नाही आहे याच्यामध्ये. या राज्यव्यापी आंदोलनातून यश मिळेल असा तुम्हाला विश्वास वाटतो? आमच्या आंदोलन आमचा विश्वास आहे. सरकारनं किती दिवस मराठ्यांना वेठीस धरायचे आणि मराठ्यांना वेड्यात काढायचे हे त्यांनी ठरवायचं. पण हे आंदोलन थांबत नाही आता. हे कायमस्वरूपी आंदोलन आहे आता. दर दिवस रस्ता रोको होणार आणि दर दिवस सरकारला निवेदन प्रत्येक गावातून दिलं जाणार आणि तितक्याच ताकदीने दिलं जाणार आहे. कारण ते 3 घंटे प्रत्येक मराठा हा काम बुडून स्वतःचं त्या आंदोलनात उभा राहणार आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या कामाकडे सगळे जाणार. निवडणूक आयोगाला तुम्ही आवाहन केलं, पण ही केवळ राज्याची निवडणूक नाही तर ही देशाची लोकसभा निवडणूक आहे आणि ते ऐकतील असं नाही. म्हणून त्या सगळ्या आचारसंहितेमध्ये अडचण होऊ शकते. आता आम्ही तर आदर्श आचारसंहितेचं आदर करणार आहे. म्हणूनच आम्ही अगोदरच सांगितलं की आमचा ज्वलंत प्रश्न आहे आणि निवडणुकासुद्धा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच आहेत, लोकांना न्याय देण्यासाठीच आहेत. तर मग पुढं ढकला, आम्हाला न्याय द्या हे आमचं म्हणणं आहे. तुम्ही जरा पुढं ढकला. दुसरा असा विषय, आता आपली मीटिंग चालू होती त्यावेळेस बारसकर महाराज एक प्रेस घेत होते आणि ते पत्रकार परिषदेमध्ये असं वाटते तुमच्यावर आरोप केले तुम्ही किंवा गंभीर टीका केली की कोणी? बारसकर महाराज आहेत, अजय बारसकर. त्यांनी टीका केली की तुम्ही संत तुकाराम महाराजाबद्दल संत पंत असं बोलले आणि माझ्या हाताने त्यांनी पाणी पिणं टाळलं. त्यांना वाटलं मी पाणी पाजलं तुम्हाला तर तुम्ही मोठे होता, ते मोठे होतील आणि तुमचे 100 अपराध भरलेत, असं गंभीर आरोप केला. कोणी? अजय बारसकर. त्यांचा असा दावा आहे की ते अरे हा. आंदोलनामध्ये सहभागी होते, हां आंदोलनामध्ये तुमच्यासोबत सहभागी वगैरे होते असा दावा. हां बोच्चे भाऊ संघ येणारे वही घेऊन इयर. हां आणि तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललोय. अपशब्द वापरला. महाराज अरे महाराजांबद्दल केला असेल तर त्याच्यापेक्षा काय मोठं आहे. दिलगिरी व्यक्त करून मी त्यांच्या चरणी तर माफी मागतो तुकाराम महाराजांच्या, त्याच्या नाही. ते कोणी त्याचे केलं असेल. अरे मी तर विद्रोही नाही, मी तर संत महात्म्याला मानणार आहे. उपोषणात झालंही असेल कारण त्यावेळेस थोडंसं चलबिचल होतं 100%. कारण माणसाची चिडचिड असते, काय असते. त्यांनी परत एक टीका केली तुमच्यावर की जरांगे हे नाटकी माणूस आहेत. नाही तर बाकीचं 16 तारखेपर्यंत हरकती मागवल्या त्या 10 तारखेलाच उपोषणाला ती बसायची काय ट्रॅप गरज आहे. होती? ते ट्रॅप आहे. मग पुढचा ट्रॅप आहे. ही ट्रॅप मागच जे रॅलीतच होणार होता. हां त्यामुळे ते सामील नव्हते कारण व्याख्या त्यांनीच दिलेल्या आहेत. आता लक्षात आलं माझ्या. हां बहुतेक मी त्यांना हेही बोललो आहे की तुम्ही व्यासपेऱ्याच खाली होता तेच ना. हां कारण 15-20 दिवसानं का आलात, नादी लावलं इकडं, आम्हाला व्याख्या दिल्या बच्चे भाऊने त्यांनी आणि कुठे गेले ते चर्चेला तर पाहिजे होते तुम्ही तिथं. हे आणि त्यावेळेस गेलं असेल शक्यतो 100% गेलंही असेल महाराजांच्या संत तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दल. महाराजांच्या चरणी तल्लीन होऊन माफी मागतो. महाराजांच्या संत तुकाराम महाराज झालं असेल. मी लय मानतो महाराजांना, देवदेवतांना सुद्धा. ते बाकीचं जाऊ द्या. ते ट्रॅप हे ह्यो याच्यातच होणार होता रॅलीतच. नाही पण ते ढकलला. पाटील सर त्यांनी त्यांनी असा दावा केलेला आहे की जरांगेच्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार आहे मी आणि सुरुवातीपासून मी या आंदोलनाचा एक भाग राहिलेला आहे. मग आता काय झालं? मग आता काय झालं? तुला काही मिळालं नाही का? तो नेत्याला काही मिळालं नाही? हां शिवसेनेच्या शिंदे साहेबाचा प्रवक्ता सुद्धा याच्यात ही एक याच्यात हे ट्रॅपलाही दिवसाचा कळालेला आहे आम्हाला, आजचा नाही. फक्त आता महाराजांचा शब्द गेला वाटतं तर त्याला पकडून यांनी ते डाव साधायला लागलेत. कारण यांना 2-4 जणांना काही मिळालंच नाही आंदोलनात. यांना मिळवायचं होतं आणि ते व्यासपीठावर खाली जा. हां मी सरळ चूक मान्य केली. बाकीचे प्रश्न त्याचे उत्तरच द्यायचं नाही मला. कारण त्यांना काय मिळवायचं होतं, काय होतं, हे शिंदे साहेबाच्या प्रवक्त्याकडून कसे आले, हे 2 कशी येत होती, कोणाचा PM म्हणून येत होता, हे सगळं माहिती आहे सगळ्याला. आता माझे ते लक्षात आलं. आता कनाई हॉटेलला आलेला हेवचे हे सगळं माहिती आहे आम्हाला. कनाई हॉटेलला सगळ्या रेकॉर्डिंग बी आहेत त्याच्या, शूटिंग याला. प्रश्न असा आहे की त्यांनी जो दावा केलेला आहे तुमच्या सगळ्या कृतीमध्ये ते सहभागी आहेत, आंदोलनामध्ये सुरुवातीपासून आहेत, ते दादा खरं आहे? दादा आत्तापर्यंत गोड होतो ना. मग मी 6 महिने मी चांगला होतो ना. साधं उदाहरण घ्या बा मराठ्यांनी. हां मी मराठ्याच्या बाजूचा आहे. यांना काय मिळालं नाही, यांना ट्रॅप रचून बदनाम करायचं, समजून घ्या. याच्यात मुख्यमंत्री शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे, याच्यात त्याचाही नेता आहे. त्यांना काय मिळवायचं होतं त्यांना मिळालं नसेल. त्याचा शब्द आत्ताच सांगितला ना तुम्ही, काहीतरी
पाणी माझ्या हाताने पेलं असतं तर मी मोठा झालो असतो त्यो. मग त्याला मोठं व्हायसाठी येतो का माझ्याकडं तो नेता मोठं करायसाठी येतो का तिकडचं तू प्रवक्त्याचं ऐकून बोलतो का? मला हे असल्या चिल्लर लोकांवरती यांच्यावर ध्यानच नाही. हे कसल्याचे महाराज असले हे बघा, एवढंच विचारलं ना, इतक्या दिवस प्रक्रियेत तुम्ही होतात, वेळेवर यायला पाहिजे होतं, तो कुठं गेल ते, तो खाली होय. मराठ्याच्याच बाजूनं बोललो ना, मग मराठ्यांचा लॉस करणारा माणूसच मला संघ नको आहे. त्यावेळेस जर महाराजांच्याबद्दल माझ्याकडून शब्द गेलेत तर मी त्यांच्या चरणी महाराजांच्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन सरळ माफी मागतोय, आयुष्यातली पहिली माफी. हो, इतकं मानतोय मी त्यांना, आम्ही प्रसार करतोय त्यांचा. वारकरी संप्रदायाला मानणारा पठ्ठ्या आहे, विद्रोही नाही, विनाशी नाही. त्यांच्याबद्दल तो विषय माझ्यासाठी महाराजांच्याबद्दलचा मी कानाला हात लावून हे सांगितलं ना, त्याबद्दल ते बाकीचे विषय हे चालणार आहेत. त्या महाराजांच्याबद्दल मात्र आपण सपशेल माघार आहे आपल्या शब्दाची, सपशेल. त्यांनी पुन्हा एक आरोप केला आहे की बीड संभाजीनगर रस्त्यावर आदिवासीमध्ये काही गुप्त बैठका सुद्धा जरांगे पाटील. अरे मग तुम्ही पाहिजे होते ना रे, तुम्ही पाहिजे होते ना, तुम्हाला मिळवायचं आणि त्याच्यातून पुढं सांगून. आता नाही का एक शब्द नाही कळाला का? त्याच्या हाताने पाणी पिलं होतं, तो मोठा झाला असताना मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं, म्हणजे मला त्याला मोठं होऊन देत नव्हतं. आज ते त्या शब्दानं अर्थ करा तुम्ही. त्यांना 2-4 जणांना मोठं व्हायचं असतं, ते असं त्याच्यात अशी शक्यता आहे. तेव्हाच ते आधी येत होते, नंतर कुठं आलेत? नंतर आलेत का नाही यापासून जुळून दिलं नसेल ना मी काहीतरी. हे एकदम सोपं आहे. याच्यात शिंदे साहेबाचा बी एक प्रवक्ता आहे नसता, ज्याला साधे मोबाईलचं फेसबुक बी विचारित नाही, त्याला लाईव्ह मीडियाचे हेड ऑफिस कसं काय विचारायला लागले? समजून घ्या ना थोडं. ज्याला फेसबुक लाईव्हचे लोक विचारत नाहीत त्याला ते काय समजायला लागले? त्यामुळे त्याला काय आरोप करायचं करू द्या, कारण तो ट्रॅप आहे. तो मला बदनाम करण्याचा सरकारकडून रचलेला ट्रॅप आहे त्याच्या माध्यमातून. त्यामुळं बाकीच्याला मी काहीच नाही, फक्त तेवढ्या शब्दाला माझी सपशेल माघार. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दल माझ्या तोंडातून शब्द गेले असतील, पण ते का गेले असतील तू मला शिकू नको, संत हे तू मला शिकू नको, हे असे वाक्य गेले असतील त्याच्या नाराजीपोटी. आणि माझी चिडचिड असतीच त्यावेळेस, कारण उपोषण करताय करून बघा म्हणा, मग कळण तुम्हाला 7-8-9 दिवस उपाशी राहिल्यावर काय होते. त्याच्यातून गेले असते तर आपली सपशेल माघार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या चरणी लीन होऊन आपण सरळ तुकाराम महाराजांची माफी मागतोय, कारण आपण त्यांची बघताय. वारकरी संप्रदायाला मानणारे याच्या पुढचे आरोप ह्यो ट्रॅप मराठा समाजाला मिळू नये. त्यांना वाटत होतं ह्या प्रक्रियेत जर आपण राहिलो तर याचं क्रेडिट मराठ्यांना मिळण्याऐवजी याला मिळेल. मी एकदा सांगा मला क्रेडिट घेतलेलं, मी सांगितलेलं जनतेला क्रेडिट मिळालं पाहिजे, त्यांना 2-4 जणांना मिळवत असं म्हणून ते मध्ये आले नाही. व्याख्या त्यांनीच दिलेली, मग ते व्याख्याचे अंमलबजावणी करायला कोण येणार रे? त्याचा मराठा समाजावर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? समाजाने ठरवायचं. मी नाही, समाज जर मला उद्या बाजू सरक म्हणला, एका मिनिटात बाजूला येतो, मला मोहच नाही कसलाच. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जगद्गुरू तुकाराम महाराजाच्या आड दडून मराठ्यांचा वाटोळा करायच्या नादात पडू नका. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जे जे सरकारकडून मिळवायचं होतं ते मी मिळवून दिलं नाही, म्हणून तुकाराम महाराजांच्या आड दडू नका आणि आड दडून माझ्यावर आरोप करू नका, हे लक्षात ठेवा. हो, हे पाप तुम्हाला लय भयंकर फेडायला लागणार. त्याच्यामुळं त्या भानगडीत ह्या ट्रॅपच्या नादात सरकारला वाचण्यात जगद्गुरू तुकाराम महाराजांच्याबद्दलचे माझे विनाकारण तिसरे शब्द लावून महाराजांची हे बदनामी होईल, समाजाची बदनामी होईल असं करू नका, कारण त्यांना खुश करण्यासाठी आम्हाला माहिती आहे सरकारचा ट्रॅप आहे. असे 10-15 जण आहेत, मी त्याच वेळेस सांगितलं, त्यातला पहिला बाहेर निघाला. त्यांनी काही नावं घेतले तर वामन वाळेकर, संधी नव्हती, त्याला पाणी पाजायचं होतं वाटतं त्याच्या हाताने, मला त्याला मोठं व्हायचं होतं. आणि मोठं होऊन मग त्यांना त्यातून आम्ही हे केलं, आम्ही मिळविलं, आम्ही बरोबर मॅनेज करतो. मग आता आम्हाला काय असे हात पसरायचे असतील मराठ्यात जीवावर. त्यांना 2-3 जण आहेत त्याच्या संघ, 2-3 जण आहेत त्याच्यात, कारण ते बच्चू भाऊ संघ यायचा. मग त्यांना काहीच मिळालं नसेल याच्यात. कुठे त्यांची माफी मागितली होती फोनवर, म्हणून ते त्या दिवशी आले होते असं म्हणणं आहे. मी काय मग कोणाची माफी मागितली मी? त्यांचीच. त्याची. त्याला बोलत सुद्धा नाही मी, तू केवढ्या कवडीची किमतीच आहे ती, बोलत सुद्धा नाही. तो काय महाराज आहे, असला महाराज असतो काय? मग ज्याच्या पुढं नाव आहे त्या महाराजाची वाक्यरचना बघ. तो काय याचा महाराज आहे, बांधावून उठला आणि महाराज झाला हाकता. तो काय याचा महाराज आहे? त्यांनी काही नावं घेतली तर वामन वाळेकर, परशुराम खुने, रवी पाटील आणि आणखी 4 जणांचे असं तुम्ही घरं बरबाद केली. ट्रॅप कशाला म्हणते तो दादा? असं काय करता? मी तुम्हाला खवळ्याला शोधून काढणार,
तुम्हाला खवळलेलं शोधून काढणार. असं काय करता? ट्रॅप कशाला म्हणतात मग? मी कसा बदनाम होईल मग? मी मराठ्यांपासून कसा तुटून? आणि त्यांना त्यांच्या हाताने द्यायचं आहे. त्यांना मराठ्यांचा काय व्हायचं असं, त्यांना मराठ्यांचं काहीतरी व्हायचं आहे. आता मराठी यांना हागून चिरीत नाहीत, कारण यांच्या नियती या असल्यात उघड्या पड्या. मा हाताने पाणी पाजत होतं त्याला, मग मी मोठा झालो असतो हे असा. आणि मग तो मोठा झाला म्हणजे तो जे नेत्या संगीत होता तो नेता मोठा झाला असता. आणि त्याच्या शिंदे साहेबाचा एक प्रवक्ता आहे. हे ट्रॅप होता प्रत्येकाच्या मागं. आणि यांना विचारा ना कोण कोणाचं वाटलं करता येईल. तू काय नाव घेतो, तू काय सापडितो? जरांगे साहेब, तुम्ही कोण प्रवक्ते आहेत, कोण लोक आहेत तिथे नाव? मला हे जवळ आले, हे ते माझ्यावर झालेला आरोप महत्त्वाचे नाहीत माझ्यासाठी. हे होणारच होते, फक्त हे रॅलीच्या अगोदर 2-4 दिवस होणार होते. पाटील साहेब, हे तुमच्यावरचे आरोप झाले ते पार तुमच्या लेकीपर्यंत गेले. त्यांनी असं म्हटलं की जरांगेंची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल, म्हणजे इतका अहंकार मुलांमध्ये सुद्धा आहे असं ते म्हणतात. तुमच्या मुलांपर्यंत पोहोचले. त्याचे ट्रॅप मी म्हणलं तुम्हाला हे होणारच आहे. जेव्हा आता घरापर्यंत गेला, हे खरंच महाराज असू शकतो का भोंदू? लोकांची खाजून खाणारे लोक, ही काय आता बाबा मग? महाराजांच्या नावाखाली राजकारण करणार असं वाटतं का तुम्हाला? खाजून खाणारा लोक त्यांचं महाराज नाही असला मग आपण कसं 1 मिनिटात शब्द काढला तुम्ही किती लगेच कानं धरले जगद्गुरूंच्या बद्दल. हा, प्रायचित्त सुद्धा करीन तुकाराम महाराजांसाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरा 1 दिवसाचं मौन धरून प्रायचित्त सुद्धा करीन. हे सगळ्या स्वारींच्या अंमलबजावणी तुकाराम महाराजांसाठी काही पण जगद्गुरू तुकाराम महाराजांसाठी काय पण. फक्त त्यावेळेस मात्र गेला असन हे मोठ्या मनानं मी मान्य करतोय की ती परिस्थिती भयान असते. जे उपोषण होणार आहे त्याचं नेमकं काय इफेक्ट होईल शासनावर असं वाटतं? पाटील, आतापर्यंत तुम्ही भाषणात असं म्हणाले की या सगळ्या आंदोलनाच्या प्रक्रियेत 5.5-6 महिन्यामध्ये अनेक असे ट्रॅपवाले आले गेले, निघून गेले, आणखी काही जणांची नावं गेल्या 2 दिवसांपासून वगैरे वगैरे तुम्ही सांगितलं. हे सगळं सरकारच्या वतीनं सरकार हे काय सरकार या 5 महिन्यातला 5.5 महिन्यातला सरकार अनुभव काय? सरकार जे गप बसले हे बी गप बसले होते. यांच्या मागं कोण नेते येतं मंत्री हे मला माहीत झालं होतं. हे बी गप बसले होते. पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली, त्याच्यात ते शब्द निघून गेले. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं. नाही यांच्यातही हिंमत नव्हती, ती यांच्यात नव्हती. कारण यांना मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं, मध्यस्थी कशी करायची, म्हणून मी प्रत्येकाला म्हणतो होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नाही, नीट करायची. हां, तुमचा स्वार्थ ठेवून नाही करा. त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका. जो मूळ होता एक महाराजांबद्दलचा, ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत आहेत. त्यांच्याबद्दल म्हणून ते ऐकायला तयार आहे. बाकीचा ट्रॅप आहे, याला बोंबल म्हणा. बोंबल काळामध्ये अधिवेशन सुद्धा आहे. या काळामध्ये कायद्याचं ज्ञान नाही माझ्याकडे काय आलता? मला कायद्याचं ज्ञान नाही ना. तो आणि आता माझ्याकडे काय आलं येड गेलं होता. मी नांदेडून यायला तर केच पोत आडे आली, येऊ नको म्हणलं इकडं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सभेत यायचं होतं आमच्या, आम्ही येऊ दिलं नाही. बीडच्या पत्रकार सुद्धा याला साक्षीदार आहेत. मला ते काढायचं नाही आहे. मी जर काढलं ना त्यांच्यासुद्धा शूटिंग घेते. नेत्या संग येत होता ना वही बागलात गुतून कुत्र्यासारखा पळत होता ना मागं तू नेत्याच्या मागं. सगळ्या रेकॉर्डिंग आहेत आमच्याजवळ सुद्धा. आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं. हे मराठ्यांना आता मिळायला लागले. ते विषयच आता काढू नका. फक्त तुकाराम महाराजांच्या बद्दलचा मला अत्यंत वाईट वाटतंय, त्याबद्दल अत्यंत. मी तोंडात सुद्धा मारून घेतो महाराजांबद्दल, कारण ती त्या चिडचिडीत गेली असं. त्यामुळे त्याचे प्रश्न आता विचारू नका, तो करणारच, कारण त्याला दिलेला आहे. त्याला आता तो ठेका दिलेला आहे. पाटील सरकारला उत्तर देण्यासाठी बघा मग असे जर प्रवचनकार असले तर जनता कशी सुधरेल? त्याला माझ्या हातानं पाणी प्यायचं होतं आणि त्याला बाबा व्हायचं होतं आणि कोणाला आणखीन 1 जणाला मंत्री करायचं होतं. आणि मग त्या प्रवक्त्याला आणखीन त्याचं ढोंगून देतो ह्यो आणि ह्यो झाला बाबा. हे खाजीतून खातोय. याच्याबद्दल मला आजपासून प्रश्न विचारू नका. याला जितके मीडियावर बसवायचे तितकं. मला एवढंच कळलं फक्त. आणि तुम्हाला सुद्धा, तुम्ही लय चतुर लोक हो. तुम्हाला एवढं सांगतो, ज्याला फेसबुक बी विचारित नाही त्याला डायरेक्ट तुमच्या हेड ऑफिसने उचललं कसं? याचा अर्थ याच्या पाठीमागे सरकारचं एक मोठा ट्रॅप उभा आहे. एका मिनिटात त्याला लाईव्ह घेतलं. पण मराठा संपवायला निघू नको. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून संपवायला निघू नको आणि लेकरांपर्यंत जाऊ नको. तुला सुद्धा लेकर आहेत, लक्षात ठेव. तुला सुद्धा लेकर आहेत, लक्षात ठेव. मुख्य आता म्हणलं सरकार, मी सरळ सांगितलं ना. अरे सरकार, मुख्यमंत्री सुद्धा एक प्रवक्ता आहे त्याच्यात. पाटील, तुम्हाला असं वाटतं की पहिल्यापासून अशी कुठली माणसं तुमच्यामध्ये गोवली गेली होती सरकारकडनं की काय चाललं? आणखीन 19-20-21 जण आहेत.
त्यातले पहिला बाहेर निघाले सगळे दबले होते. मला माहीत झालं ते हे काय काय करणार आहेत. काय काय तर रॅलीत येणार होते नुसते आणि बोललो नाही म्हणून नाराज होऊन प्रेस घेणार होती. प्रेसची एक मिनिट पूर्ण होऊ द्या ना. प्रेसची तयारी केली ती. मी जर त्यांना रॅलीत नाही बोललो तर बोललो बी तरी ते म्हणणार होते बाहेर जाऊन त्यांनी आम्हाला किंमत दिली नाही, बोललो नाहीत आम्ही इतकं केलं, आम्ही इतके दिवस भोगलं, तितके दिवस भोगलं. याच्यातला ह्यो दुसरा ट्रॅप आहे. मध्ये एक झालाय, आता ते कोणाच्याच आठवण येत नाही म्हणून मी बी नाही आठवण येत. एक झालाय फेसबुकवर व्हिडिओ टाकून झालाय बी, पण त्या दिवसच्या प्रेसला त्याला जाताच नाही आलं. त्या दिवशी सुद्धा अशीच लाईव्ह प्रेस तयार करून ठेवली होती. मग आता काही जणांची रॅलीत मी नाही बोललो म्हणून जायचं आणि सांगायचं आम्ही इतके दिवस काम केलं किंवा बोललाच नाही, आम्हाला इज्जतच नाही दिली, किंमतच नाही दिली, आमचं ऐकतच नाही, त्याचंच ओढितो. खरं आहे ना. मग मी हेकेकोरपण आहे, मी ओढितो समाजाचे, समाजासाठी हेकेकोर आहे मी. यांचं म्हणणं आहे सगळ्याला गुंडळून धरावं, सांभाळून चोंबळून. तू चोळेव ना, मी नाही. मी हेकेकोर नाही, मी समाजाकडून खोटं नाही बोलत. नाही ते मुद्दाम सांगणं आता गरजेचं आहे की मी समाजाकडूनच आहे, समाजासाठी हेकेकोर आहे, मी समाजासाठी कट्टर आहे, मी समाजाकडूनच वाढणार, तुमच्या स्वार्थासाठी नाही वाढणार. फक्त जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारचा ट्रॅप चालू नको. लक्षात ठेव, सरकारचा ट्रॅप चालू नको. मी तर आता पुरा झुकलोय जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या समोर. आणि सगळ्या स्वारीची अंमलबजावणी झाल्यानंतर मी लोटांगण घालील. ते काय लहानपण नाही आहे मला, कारण आम्ही शिष्य लोक आहेत त्यांचे, वारकरी संप्रदायाचे. या आंदोलनाच्या काळामध्ये अधिवेशन आहे संकल्पीय आणि ते 5 दिवसाचा आहे, 26 पासून सुरू होते. तर तुमचं काय म्हणणं आहे की या अधिवेशनामध्ये हा विषय चर्चेला आधी जावा किंवा त्याच्यात पहिल्या दिवशी किती तारखेपासून आहे? 26 फेब्रुवारीपासून नियोजित अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. नाही आता ते नाही आमच्या हातात, ते त्यांच्याच हातात आहे. हे होतं हातात आमच्या. आम्हाला वाटलं होतं गोरगरीब मराठ्यामुळं अधिवेशन घेतलं, याच्यात घेते सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतील, नाही केली. आता त्याच्यात घेते कशावर, त्यामुळे आम्ही सुरू केलं 24 पासून आता लढायला गोरगरीब मराठ्यांनी, गोरगरिबांच्या मराठ्यांसाठी. फक्त सरकारने लक्षात ठेवा, ट्रॅप बंद करा, आणखीन जड जाईल तुम्हाला. ट्रॅप बंद करा. हे चाललेली याच्या अगोदर एक टाकलाय, तो मोडला, तो दुसरा टाकलाय, बंद करा. आणखीन 16-17 आहेत तुमचे ट्रॅप, आम्हाला माहिती आहेत. तुम्ही हे बंद करा. आणखीन समाजाचा रोज जास्त सरकारवर घेऊ नका. सरकार यांना मायाजाळात अडकवते गोड बोलून आणि आमिष दाखवते, आणि त्या आमिषाच्या पोटी तुम्ही बोलतात, पण तुमच्या एक ध्यानात नाही. खूप दिवसानंतर मराठा एक झाला आणि मराठ्याला मिळालंय. मराठ्याला नुसतं भुलीत नाही मी, मराठ्याला मिळालंय सुद्धा 1.25 कोटीपर्यंत आरक्षण. तुमच्यासारखं नाही. त्यामुळं त्यांचं ऐकून जातीचं वाटोळ करू नको आणि जातीचं रोस्तुयावर सुद्धा घेऊ नको. याच्यानंतर ते कोण आहे बावळटकर, काय अजय महाराज त्या बावळटकर बाबाला इथून पुढं मी उत्तर सुद्धा देणार नाही. तुला काय बॉम्बलायचं तर बॉम्बल, जे बॉम्बलाय ते बॉम्बल. पाटील, राज्यव्यापी आंदोलनाची धग देशात सगळीकडे जाईल असं तुम्ही बोलताना म्हणाले की देशाची नाचक्की, आपल्या राज्याची नाचक्की पण होईल, कारण वृद्ध माणसंसुद्धा अन्नत्याग आंदोलन करतायत नातवांसाठी, उपोषण करत. या आंदोलनाची धग म्हणजे अंतरवलीच्या आंदोलनाची धग राज्यभर गेल्या 5 महिन्यामध्ये पसरली होती. आता या आंदोलनाची धग ही देशभर पसरली असं तुम्हाला म्हणतो? राज्यभर. फक्त लाल किल्ल्याजवळची संसदसुद्धा दखल घेईल असा त्याचा अर्थ. जबरदस्त दखल घेईल. एवढं मोठं आंदोलन ते राहणार आहे. आणि स्वतःच्या नातवाच्या, नातीच्या, लिकेबाळीच्या न्यायासाठी आजोबा आजीसुद्धा उठायला लागलेत. हे सरकारनं समजून घ्यावं, त्यांच्या आईबापाच्या वयात आहे आणि ते समजून घेऊन हे पुढं काम करावं. आणि सरकारने ट्रॅप बंद करावेत, थांबवायचे सांगावेत. नसता याला वेगळं वळण लागू शकतं. याचा अर्थ असा आहे की लाल किल्ल्याच्या जवळ पंतप्रधान सुद्धा या आंदोलनाची दखल घेतील असा तुम्हाला आशावाद आहे का? हो, घ्यावंच लागेल. सरकारला सांगतील ते सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. 1 तर केली 10%ची, कशाला अर्धवट दिलं? पूर्णच द्यायचं तर त्यांच्याच फायद्याचं आहे. म्हणून माता माऊली बसालेत. प्रत्येक शब्दाला सांगतो पुन्हा सरकारने ट्रॅप बंद करा. याच्यापेक्षा आणखीन जड जाईल. हळूहळू एक माणूस पुढं घालताय तुम्ही. म्हणजे तुम्हाला हे आंदोलन जवळ सुरू आहे तर एक माणूस पुरवायचा आहे. पहिला टाकायला गेला तुम्ही फेल गेला, दुसरा टाकायला गेला तो फेल गेला, हे तिसरा आहे. आता मीडियाचं व्यासपीठ उभा करून दिले, आणखीन 16-17 राहिलेत, ही तिसरा आहे. आता लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन घेतलेली आहे आणि त्याच काळात आंदोलनाची ही धग सुरू होईल. तर त्या लोकसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसतील का? नाही, निवडणुकीच्या बद्दल नाही बोलत आम्ही आज सगळ्या स्वाऱ्याच्या अंमलबजावणीच्या बद्दल. आणि ती अंमलबजावणी घेतल्याशिवाय थांबत नाही. पुन्हा प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला आजचीच दिवस
सरकारने ट्रॅप बंद करायचा, ते थांबवायचे आणि त्याच्या मागं जे सरकारचे लोक उभं राहिलेत, प्रवक्ते माजी मंत्री, यांनी थांबवा. तुमचं नाव घेऊ शकतो मग मी याच्यात, जितके दिवस सहन होईल तितके दिवस घेईल. हे ज्याच्या मागं बगलात गुंतून पळत होता त्यांचं सुद्धा नाव घेईल मग, असं पळायचं. म्हणजे याचा अर्थ असं महाराष्ट्रातील मराठ्यांनी घ्यायचा आता की असा जर रॅप लावत मराठ्यांना सरळ सांगतो, यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे, मराठ्यांना मिळून द्यायचं नाही, मराठ्यांचं वाटलं 10%वरच करायचं यांना, म्हणून हे ट्रॅप काढलेत. सगळीकून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी. बघा, मराठ्यांना सांगतो, चॅनलच्या माध्यमात सांगतो, मला बाजूला काढायसाठी. कारण यांना इमानदार आंदोलक नको आहे, पैसे फिशे पदं घेऊन फुटणारा पाहिजे. मला यांना असा आरोप करून बाजूला सरकवायचं आहे, असे हे सगळीकून सगळे भिडविणार आहेत ते. आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना 10%वरच मराठ्याला गुंतवायचं आहे. एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण, मराठ्यांचं पुन्हा वाटलं. आणि ह्यो विषय आता तर कायमचा संपवायला लागलो मी सगळ्या स्वाऱ्याच्या माध्यमातून. आणि ह्यो संपू द्यायचा नाही, आणि संपू द्यायचा असला तर आमचं ऐक, असं म्हणणं आहे त्यांचं. आमचं ऐक, आम्हाला घेऊन चल. आम्ही म्हणतो त्या संघ बैठक कर, आम्ही म्हणतो मुख्यमंत्र्यांचं ऐक किंवा सरकारचं ऐक, असा ट्रॅप येऊ. आणि मग मी ते म्हणते तसं नाही ऐकत, मला व्याख्या पाहिजे सगळ्या स्वाऱ्यांची. या परिस्थितीत त्यांना यात यश मिळेल का ते मराठी ठरविणार. आणि मी जर खोटे जगद्गुरू तुकाराम महाराजांची माफी मागत असलं तर ते मी भोगील, नसतं ते भोगीते. फक्त त्यांच्या आडून चाळे नाही करायचे, मराठ्यांना बरबाद करायचे, सरकारचं ऐकून चाळे नाही करायचे. कोणाच्या मागं कोण आहे सगळ्याला माहिती. तुझ्याबद्दलचं इथून पुढे एकही उत्तर देणार नाही, तुला ज्या शब्दात बोलायचं त्या शब्दात बोल. आणि ते काय बोलला आता मी काय ऐकलं नाही, पण आता पुरं ऐकतो, याच्यानंतर उत्तर नाही त्याला. महाराजांबद्दल एवढी उत्तरं मिळाली, महाराजांचं नाव नसतं घेतलं तुला एवढी उत्तरं नसती मिळाली. हां, कारण मराठ्याच्या नजरेत तुला किंमतच नाही. चलो, धन्यवाद.